तुम्हा सर्वांचं माझ्या अंजलीज आर्ट या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. आज आपण आजच्या या भागामध्ये सुंदर आणि साध्या सोप्या आणि कुणीही काढू शकेल अशा छान छान बॉर्डर रांगोळ्या पाहणार आहोत. ह्या रांगोळ्या तुम्हाला नक्कीच खूप आवडतील. त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आजच्या ह्या बॉर्डर रांगोळ्या तुम्ही अगदी कमी वेळामध्ये, तुम्हाला गडबड असेल तरीही अगदी पटकन होतील अशा ह्या सगळ्या रांगोळ्या आहेत. मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर ऑल नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. तर बघा मैत्रिणींनो, आपली ही पहिली बॉर्डर रांगोळी अगदी कमी वेळेमध्ये आणि अगदी कमी कलर वापरून आपण काढलेली आहे. ही रांगोळी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. तुम्हाला जर ही रांगोळी आवडली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आपण वळूयात आपल्या दुसऱ्या बॉर्डर रांगोळीकडे. ही रांगोळी आपण बांगड्यांच्या सहाय्याने काढणार आहोत. यामध्ये बांगडीच्या मधोमध 4 थेंब आपण केशरी या कलरचा वापर करून काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे थेंब काढून घ्यायचे आणि चमच्याच्या सहाय्याने त्या थेंबांना आपण पाकळीचा आकार देणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. अगदीच कमी वेळामध्ये आणि एकदम झटपट होईल आणि कुणीही सहजच काढू शकेल अशी ही आपली बॉर्डर रांगोळी आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर रांगोळी काढण्याची आवड असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच भेट द्या आणि माझ्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओज तुम्ही नक्की बघा. तुम्हाला त्यामध्ये सगळ्या सोप्या अशा पद्धतीने आणि सहज काढता येतील अशा रांगोळ्या माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. तुम्हाला रांगोळीबद्दल काही समस्या असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याचं उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आणि हे बघा, अशा प्रकारे आपण हिरव्या कलरचे थेंब
टाकून घेतले आहे आणि त्याला आपण चमच्याच्या साहाय्याने पानांचा आकार दिला आहे. तर अशी ही आपली साधी, सोपी आणि अतिशय सुंदर अशी बॉर्डर रांगोळी तयार आहे. मैत्रिणींनो, ह्या बॉर्डर रांगोळ्या तुम्ही तुमच्या दरवाजाच्या बाहेर किंवा मेन उंबरठ्यावर किंवा तुम्ही देवासमोर म्हणा किंवा चौरंग, पाट यांच्यासमोरसुद्धा ह्या रांगोळ्या अगदी सहज पद्धतीने काढू शकता. मैत्रिणींनो, दररोज सकाळी आपण जेव्हा आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या दरवाजाच्या समोर उंबरठ्यावर रांगोळी काढतो त्यावेळेस आपल्या घरातील वातावरण हे एकदम आनंदी आणि प्रसन्न असे वाटते. रोज सकाळी दारामध्ये, दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढल्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते आणि रोज रांगोळी काढण्याकरिता तुम्ही माझ्या चॅनलवरील व्हिडिओ नक्कीच बघा. तर बघा मैत्रिणींनो, आपण असे 3 पाकळ्यांचे फुलं तयार करून घेतले आहे आणि त्यामध्ये आपण पिवळ्या रंगाने एक एक डॉट किंवा थेंब टाकला आहे. आता आपण 2 फुलांच्या मध्ये एक हिरव्या कलरचा थेंब टाकून त्या थेंबाला आपण पानाचा आकार दिला आहे आणि अशा पद्धतीने अगदी सोपी बॉर्डर रांगोळी तयार आहे. चला तर आता वळूया आपण आपल्या पुढच्या रांगोळीकडे. ही रांगोळीसुद्धा खूप सोपी आणि खूप कमी कलर वापरून किंवा कमी रांगोळी वापरून काढलेली अशी ही बॉर्डर रांगोळी आहे. ही रांगोळी ज्यांना रांगोळी काढता येत नाही त्यांनीसुद्धा काढू शकतात. एवढी ही सोपी, सहज होणारी अशी सुरेख अशी ही बॉर्डर रांगोळी आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला अजूनही रांगोळी काढता येत नसेल तरी तुम्ही रोज सकाळी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा. तोडकी मोडकी का होईना, पण रोज तुम्ही रांगोळी काढण्याचा प्रयत्न नक्कीच करा. तर बघा मैत्रिणींनो, आपण असे हिरव्या कलरचे पानं इथे काढून घेतले आहे आणि पांढऱ्या कलरचे आपण इथे 3 पाकळ्यांचे फूल तयार करून घेतले आहे आणि त्यामध्ये आपण पिवळ्या कलरच्या त्यामध्ये फुलामध्ये थेंब टाकत आहे. तर ही बघा, अशा पद्धतीने आपली एकदमच सोपी, एकदमच सहज काढता येईल, कमी वेळात, कमी जागेत, कमी कलर वापरून ही रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला कशी वाटत आहे रांगोळी, तुम्ही नक्की कमेंट करू शकता. चला तर मग आता वळूया आपल्या पुढल्या बॉर्डर रांगोळीकडे. यामध्ये मी बांगड्यांचा वापर केलेला आहे आणि
बांगड्यांच्या बाहेरच्या साईडला थोडे मोठ्या आकाराचे गोल आकारामध्ये थेंब मी टाकून घेतलेले आहे. आणि हे जे आपले मोठे मोठे थेंब आपण टाकले आहे ते असे अंगठ्याच्या साहाय्याने किंवा बोटाच्या साहाय्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याला पाकळ्यांचा आकार येईल. तर हे बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपले चारही फुलं आपण तयार करून घेतले आहे. आता प्रत्येक फुलाच्या पाकळीमधून आपल्याला मधोमध अशा 3 ते 4 रेषा काडीच्या किंवा टूथपिकच्या सहाय्याने काढून घ्यायच्या आहे. बघा, अशा रीतीने आपण सगळ्या फुलांमध्ये ह्या रेषा काढून घेतल्या. आणि आता ह्या फुलांच्या मध्ये आपण पिवळा कलर टाकून घेतला आहे आणि फुलांच्या मधोमध आपण लाल कलरचा मोठा थेंब टाकून घेतला आहे. त्याला आपण पेनाच्या सहाय्याने गोल करून त्यामध्ये बारीक असा पांढऱ्या रांगोळीचा थेंब टाकलेला आहे. आता आपल्याला 2 फुलांच्या मधोमध हिरव्या कलरचे असे 2 थेंब आणि त्याच्यामध्ये एक पोपटी कलरचा थेंब असे 3 थेंब आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. आणि या थेंबांना आपण पाकळ्यांचा आकार देऊन घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे सगळ्या थेंबांना पाकळ्यांचा आकार दिला आहे. तर बघा, अतिशय सुरेख अशी ही बॉर्डर रांगोळी तयार झाली आहे. ही रांगोळी कुणालाही सहज काढता येईल अशीच आहे. चला तर मग आता वळूया आपण आपल्या पुढल्या बॉर्डर रांगोळीकडे. ही रांगोळीसुद्धा अतिशय सोपी, छोटीशी, पटकन होईल अशी आणि कुणीही सहज काढू शकेल इतकी सोपी ही बॉर्डर रांगोळी आहे. मैत्रिणींनो, तुम्ही मला ह्या रांगोळ्या जर आवडत असतील तुम्हाला, तर तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही सजेशन द्यायचे असल्यास ते सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे देऊ शकता. तुमचे काही रांगोळीबद्दलचे प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर जर तुम्हाला आणखी कुठल्या प्रकारच्या रांगोळ्या बघायच्या आहेत तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता किंवा सुचवू शकता. आणि त्या पद्धतीने मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे ज्या रांगोळ्या राहतील त्या रांगोळ्यांचा
व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला कुठल्या प्रकारच्या रांगोळ्या बघायला आवडतील हे तुम्ही मला सांगू शकता. तुम्हाला जर रोजच्यासाठी काढायला छोट्याशा, सोप्या आणि सहज होतील अशा संस्कार भारतीच्या रांगोळ्या हव्या असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये संस्कार भारती असे टाईप करून पाठवू शकता. त्याप्रमाणे मी तुमच्यासाठी संस्कार भारतीच्या रांगोळ्यांचा सुद्धा एक व्हिडिओ बनवेन. तर बघा मैत्रिणींनो, ही आपली बॉर्डर रांगोळी तयार झालेली आहे. आता आपण या पुढील आणि शेवटची बॉर्डर रांगोळी पाहणार आहोत. ही रांगोळी मी सुपारीचा वापर करून काढलेली आहे. अतिशय सोपी, पटकन होणारी, सुटसुटीत आणि कुणालाही सहजच काढता येईल अशी ही बॉर्डर रांगोळी आहे. सुपारीचा वापर करून तुम्ही कमी वेळामध्ये आणि पटकन आणि एकदम छान अशी रांगोळी काढू शकता. आपण घरातील विविध साहित्यांचा वापर आपल्या रांगोळीमध्ये करू शकतो. त्यामुळे अतिशय आकर्षक अशी रांगोळी तयार होते. तर मैत्रिणींनो, आपण या भागामध्ये सगळ्या सोप्या, सहज आणि कुणालाही काढता येतील अशा बॉर्डर रांगोळ्या बघितल्या. ह्या सगळ्या रांगोळ्या तुम्हाला नक्कीच आवडतील. जर तुम्हाला रांगोळ्या आवडल्या तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.